लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा। दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांची माहिती। सातारा शहरातील केसरकर पेठेत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात गुरुवारी दुपारी 1 वाजता दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केंद्र शासनाकडे केलेली आहे। यावेळी माजी नगरसेवक अमर गायकवाड, जयवंत कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आज या ठिकाणी माजी नगरसेवक अमरभाऊ गायकवाड, आज या ठिकाणी आम्ही अण्णाभाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करतोय आणि येणारी अण्णाभाऊंची जयंती 104वी जयंती आहे आणि या ठिकाणी आम्ही दरवर्षी अण्णाभाऊंच्या जयंतीचा मोठ्या उत्साहात साजरी करतो। त्याचबरोबर सातारा ते वाटेगाववरून अण्णाभाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथून आपली या ठिकाणी क्रांती ज्योतीचं आयोजन करतो आणि मोठ्या प्रमाणात हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करीत असताना खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि ती केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने पूर्ण करावी। या तरी वर्षी अण्णाभाऊंना भारतरत्न देऊन अण्णाभाऊंचा सन्मान करावा अशी माझी प्रामुख्याने मागणी आहे आणि यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचं आमचा मनोदय आहे आणि एकनाथ शिंदे यांना भेटून तसा प्रस्ताव आम्ही सातारचे काही कार्यकर्ते घेऊन देणार आहोत आणि अनेक जणांची मागणी आहे, अनेक संघटनांनी मागणी केलेली आहे याच्या अगोदर आणि सरकार मात्र याच्याकडे कानाडोळा करतंय। या ठिकाणी पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याबाबतचा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवावा आणि तात्काळ अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा अशी मी मागणी करतो। बोला की दोन ऐकायचंय का? साहित्याचा महामेरू लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या अवधी कलावंतांचा सन्मान महाराष्ट्राने केला पाहिजे होता। अण्णाभाऊंची 100वी जयंती 2020 मध्ये असताना सरकारनं फक्त घोषणा केली, मात्र कृती कार्यक्रम काही केला नाही। त्यामुळे समक्ष अण्णाभाऊ साठेंचा प्रेम करणारा साहित्यिक, लेखक, कलाकार हे सगळे नाराज आहेत। या सरकारनं अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा ही आमची गेले 5 वर्षाची मागणी या वर्षी ती पूर्ण व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। अण्णाभाऊंच्या नावाने आम्ही साहित्य दिंडी काढणार आहोत 1 ऑगस्टला आणि अण्णाभाऊंची जयंती 100वी 100वी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहोत। धन्यवाद।